मुलांना, त्यांचा आधार सिव्हिअर आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला लावले. असे टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी 2018 पासून तर 2025 पर्यंत आम्हाला हे करायला लावले. मग तुमच्या लक्षात कसं आलं की तुमची आता फसवणूक होत चालली? आम्ही बरेच वेळा त्यांना 3-4 वेळा त्यांना विचारलं, एवढ्या वर्षात खूप वेळा विचारलं की बरी का नाही होते आमची मुलगी. तर ते म्हणाले की होईल बरी, पण यांचे दोष जास्ती आहेत, यांना प्रॉब्लेम जास्ती आहे, आजार पण खूप मोठा आहे, तुमचे दोष, तुमच्या सगळ्यांचे दोष जास्ती आहेत, त्या मुलींचे दोष जास्त, त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावे लागतील, ऍसेट्स विकावे लागतील. त्यानंतर आम्हाला कळलं की ही फसवणूक आहे. 2-4 वेळा आम्ही इनिशियली विश्वास ठेवला होता, पण जसं जसं त्या मुली चांगल्या नव्हत्या होत तर मग आमचा विश्वास उडायला लागला. लंडनमध्ये अशी काय काय मालमत्ता होती जी त्यांनी विकायला लावली? 2018 मध्ये दरबारात कधी गेले, काय भेटलं नेमकं, कुणी फसवणूक केली? पंढरपूरकर आणि कोणकोणते दीपक